वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल। तर आज आपण पाहणार आहोत क्लास 9th मॅथ पार्ट 1 प्रॅक्टिस सेट 1.1। आज आपण पाहणार आहोत कसा सॉल्व करायचा आहे। तर चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्यातील क्वेश्चन नंबर 1 आहे प्रॅक्टिस सेट 1.1। क्वेश्चन नंबर 1, राईट द फॉलोइंग सेट्स इन रोस्टर फॉर्म। तर आपल्याला खालील सेंटेन्स आपल्याला रोस्टर फॉर्ममध्ये लिहायचे आहेत। तर त्यातील फर्स्ट आहे सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर्स। तर इव्हन नॅचरल नंबर्स कोणते असतात? 2, 4, 6, 8, 10, 12, 14 हे काय झाले? इव्हन नॅचरल नंबर्स। तर आपल्याला काय करायचं आहे? रोस्टर फॉर्ममध्ये याला लिहायचं आहे। तर आपण सोल्युशन कसं लिहिणार? इथे ए च्या जागी तुम्ही कोणताही अल्फाबेट तुम्ही इथे घेऊ शकता। तर मी इथे ए घेतलेला आहे। ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये 2, 4, 6, 8 अप टू डॅश। पुढे अजून खूप सारे इव्हन नॅचरल नंबर्स आहेत, त्यामुळे मी डॅश लिहून कर्ली ब्रॅकेट क्लोज केलेला आहे। तर त्यानंतर सेकंड आहे सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50। तर सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स, तर प्राईम नंबर्स 1 to 50 कोणते कोणते आहेत? 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47। तर हे काय आहेत? प्राईम नंबर्स आहेत। पण आपल्याला काय सांगितलं आहे? सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स। तर इव्हन नंबर म्हणजे काय? 2, 4, 6, 8, 10। तर यामध्ये प्राईम नंबर्स 1 to 50 मध्ये किती इव्हन नंबर्स आहेत? फक्त ओनली 1, 2 आहे। तर इव्हन नंबर्स या सर्व प्राईम नंबर्समध्ये कोणता आहे? फक्त 2। तर कर्ली ब्रॅकेटमध्ये 2। लास्टला आपण लिहिणार आहोत देअरफॉर द सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50 इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये 2। तर हे झालं त्याचं सोल्युशन। त्यानंतर थर्ड आहे सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स। तर सोल्युशनमध्ये तुम्ही इथे काही पण घेऊ शकता। तर मी इथे सी घेतलेला आहे। सी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये, तर इकडे निगेटिव्ह अंक कठोर पण असू शकतात, त्यामुळे मी डॅश देऊन कोमा देऊन -5, -4, -3, -2 आणि -1 लिहिलेलं आहे आणि कर्ली ब्रॅकेटमध्ये क्लोज केलेलं आहे शेवटला। तर असं तुम्हाला याचं सोल्युशन लिहायचं आहे। त्यानंतर आहे फोर्थ 7 बेसिक साऊंड्स ऑफ अ सरगम सूर। तर तुम्ही सोल्युशन असं लिहू शकता डी इज इक्वल टू सा रे ग म प द नी। तर कर्ली ब्रॅकेटमध्ये असं तुम्हाला याचं सोल्युशन लिहायचं आहे। त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 2, राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड्स। तर सिम्बॉलिक स्टेटमेंट आहे ते तुम्हाला वर्ड्समध्ये लिहायचं आहे। तर फर्स्ट आहे 4/3 बिलॉंग्स टू क्यू। तर वर्ड्समध्ये कसं लिहिणार? तर तुम्ही इथे सोल्युशन पाहू शकता 4/3 इज ॲन एलिमेंट ऑफ सेट क्यू। तर 4/3 हे सेट क्यूचे एलिमेंट आहे। तर असं तुम्हाला लिहायचं आहे सोल्युशन। आणि त्यातच सेकंड आहे -2 नॉट बिलॉंग्स टू एन। तर सोल्युशन काय होईल? -2 इज नॉट ॲन एलिमेंट ऑफ सेट एन। तर सेट एनचा -2 एलिमेंट नाही। तर असं तुम्हाला ॲन्सर लिहायचं आहे। तर त्यानंतर आहे 3 पी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये पी लाईन पी इज ॲन ऑड नंबर कर्ली ब्रॅकेट क्लोज। तर सोल्युशन काय लिहिणार तुम्ही? तर असं लिहायचं आहे पी इज अ सेट ऑफ पी सच डॅट पी इज ॲन ऑड नंबर। तर असं तुम्हाला त्याचं सोल्युशन लिहायचं आहे। त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 3, राईट एनी 2 सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड बाय रूल मेथड। तर तुम्हाला लिस्टिंग मेथडचे आणि रूल मेथडचे 2 सेट्स तुम्हाला लिहायचे आहेत। तर सोल्युशनमध्ये तुम्ही असे 2 सेट्स लिहू शकता। तर फर्स्ट मी लिहिलेलं आहे लिस्टिंग मेथड। तर ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये 6, 7, 8, 9 कर्ली ब्रॅकेट क्लोज। तर रूल मेथडमध्ये कसं होईल? तर ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये x बिलॉंग्स टू एन अँड 5 इज लेस दॅन एक्स आणि x इज लेस दॅन 10। तर असं तुम्ही त्याचं रूल मेथड लिहू शकता। आणि सेकंड एक्झाम्पल मी घेतलेलं आहे लिस्टिंग मेथड बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये AEIOU आणि रूल मेथडमध्ये कसं होईल? बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये Y इज ओव्हेल। तर त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 4, राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग लिस्टिंग मेथड। तर फॉलोइंग सेट लिहायचे आहेत लिस्टिंग मेथडमध्ये। तर ऑल मंथ्स इन द इंडियन सोलार इयर। तर तुम्ही सोल्युशन असं लिहू शकता ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन। तर हे झालं आहे तुमचं या क्वेश्चनचं ॲन्सर। तर नेक्स्ट आहे त्यातील सेकंड, लेटर्स इन द वर्ल्ड कॉम्प्लिमेंट। तर सोल्युशन तुम्ही असं लिहू शकता बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये COMPLENT। तर तुम्हाला काय करायचं आहे? डबल शब्द आला आहे तो परत लिहायचा नाही, तो लिहिल्यास उत्तर चुकीचं ठरेल। तर एकदाच एक वर्ड लिहायचा आहे। तर असं तुमचं सोल्युशन होईल।
त्यानंतर थर्ड आहे सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स. तर सोल्युशन तुम्ही पाहू शकता डी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये नोज, टंग, स्किन, इयर्स, आईज, कर्ली ब्रॅकेट क्लोज करायचं आहे शेवटला. त्यानंतर आहे फोर्थ सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. तर सेट लिहायचा आहे तुम्हाला 1 to 20 प्राईम नंबरचा. तर तुम्ही सोल्युशन असं लिहू शकता सी इज इक्वल टू 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. तर हे प्राईम नंबर्स आहेत आणि शेवटला कर्ली ब्रॅकेट क्लोज करायचा आहे. त्यातीलच 5 आहे नेम्स ऑफ कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड. तर तुम्ही सोल्युशन पाहू शकता ई इज इक्वल टू आशिया, आफ्रिका, युरोप, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि अँटार्क्टिका. तर कर्ली ब्रॅकेट क्लोज करायचं आहे. तर त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 5 राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग रूल मेथड. तर रूल मेथडमध्ये तुम्हाला सेट्स लिहायचे आहेत. तर फर्स्ट आहे ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81, 100. तर तुम्ही रूल मेथडमध्ये लिहायचं आहे. तर ते कसं लिहाल, ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये एक्स इज इक्वल टू एन स्क्वेअर, एन बिलॉंग्स टू एन अँड 1 इज लेस दॅन इक्वल टू एन, एन इज लेस दॅन इक्वल टू 10 असं तुम्ही लिहू शकता. त्यातील सेकंड आहे बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48. तर याचा आन्सर तुम्ही असं लिहायचं आहे. तर त्यातील थर्ड आहे सी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये एस एम आय एल ई, कर्ली ब्रॅकेट क्लोज आहे. तर त्याचं सोल्युशन तुम्ही असं लिहू शकता. तर सी इज इक्वल टू एक्स इज अ लेटर ऑफ द वर्ड स्माइल. त्यानंतर फोर्थ आहे डी इज इक्वल टू संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, कर्ली ब्रॅकेटमध्ये आहे. तर डी इज इक्वल टू पी इज अ डे ऑफ द वीक असं तुम्हाला त्याचा आन्सर लिहायचा आहे. त्यानंतर 5 आहे एक्स इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये ए ई टी. तर त्याचं सोल्युशन कसं लिहाल तुम्ही, वाय इज अ लेटर इन द वर्ल्ड 8 ऑर टी ऑर 8. तर तुम्ही असं त्याचं सोल्युशन लिहू शकता. तर इथे प्रॅक्टिस सेट एंड झालेला आहे 1.1. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला शेअर करायचं आहे आणि लाईक करा. तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लवकरच दुसऱ्या चॅप्टरचे एक्झरसाइज प्रॅक्टिस सेट्स लवकरच अपलोड होणार आहेत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.